नमस्कार. मी दिलीप अलोनी बोलतोय, अलोनी काका. आज पुन्हा मी जुनाच विषय काढणार आहे, पण त्या जुन्या विषयाला एक नवीन वळण मिळालेलं आहे, म्हणून मी तो विषय पुन्हा एकदा काढतोय. तो विषय म्हणजे कोपर्डीची जी छोटी ताई होती, जिची अत्यंत निघृण अशी हत्या झाली. हाल हाल करून तिला मारलं गेलं. त्यानंतर मराठा क्रांती मोर्चाने आणि मराठा समाजाने तसंच इतर समाजांनी सुद्धा फार मोठं आंदोलन केलं की त्या अपराध्यांना सजा व्हायला पाहिजे, कडक सजा व्हायला पाहिजे, फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे. सरकारने त्या तिघांना पकडलं. स्पेशल कोर्टाने त्यांना फाशीची शिक्षा सुद्धा सुनावली, मला वाटतं 2016 मध्ये. आणि 2017 मध्ये ती सुनावली. आणि 2017 पासून आतापर्यंत ती केस हायकोर्टात गेलेली नाही. फाशीच्या शिक्षेवर हायकोर्टाचा शिक्कामोर्तब असल्याशिवाय फाशी देता येत नाही. सरकार काय करत आहे? ते जे हत्यारे आहेत त्याच्या तिघांपैकी एक तर मेला तुरुंगातच, पण उरलेले दोघं खाता पिता मजा करता आहेत आयुष्यात. आणि ताई मात्र बिचारी वारली आणि हाल हाल करून तिला मारलं गेलं. तिला न्याय कधी मिळणार? आणि हे भाजप शिवसेना सरकार, ते जे हत्यारे आहेत ते एका ठराविक समाजाचे आहेत म्हणून त्यांना माफ करतंय का? म्हणून त्यांच्या फाशीबद्दल काही करत नाहीये का? मला याचं उत्तर माहित नाही. सरकारलाच ते माहिती आहे. पण मराठा समाजही या विषयावर चूप आहे. मराठा समाज कोपर्डीच्या ताईचा विषय सोडून आरक्षणाच्या मागे लागला. ही कुठली पद्धत आहे सर? तुम्ही मराठी आहात, आधी त्या हत्येचा बदला घ्यायला पाहिजे होता. आरक्षण वगैरे तर पोटाच्या गोष्टी, किती पोटाच्या मागे पळणार, आणि शेवटी तुम्हाला मिळणार नाहीये म्हणजे नाही मिळणार आहे. मराठा स्पेशल असं आरक्षण इम्पॉसिबल आहे ते. असो, मात्र आत्ताच सर्वोच्च न्यायालय या सगळ्या व्हिक्टिम्सच्या, ज्यांच्यावर अन्याय झाला आहे, घोर अन्याय झाला आहे, त्यांच्या मदतीला आलाय. नुकतीच सर्वोच्च न्यायालयाने सर्व न्यायालयांना तंबी दिली आहे की जर अशा तऱ्हेचे गंभीर गुन्हे असले, जसं रेप आहे, बलात्कार आहे, मॉलेस्टेशन आहे, विनयभंग आहे, मर्डर आहे, गंभीर दुखापत आहे, किंवा दंबाजी आहे, अतिशय क्रूरतेने केलेली, विवाहितेचा छळ आहे, त्याच्यामुळे तिची आत्महत्या झालेली आहे, अशा सर्व गंभीर गुन्ह्यांमध्ये अतिशय वेगाने न्याय प्रक्रिया पूर्ण झाली पाहिजे. आणि आरोपींना जी शिक्षा सुनावली गेली आहे तिची अंमलबजावणी व्हायला पाहिजे. जर ते झालं नाही तर जे व्हिक्टिम्स आहेत, ज्यांचे बळी गेलेले आहेत, त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबियांवर अन्याय होईल. या आत्ताच्या या सर्वोच्च न्यायालयाच्या ऑर्डरचा महाराष्ट्र सरकार उपयोग करून घेऊ शकते आणि उच्च न्यायालयावर दबाव आणू शकते की लवकरात लवकर त्यांना फाशी द्या. एवढंच नव्हे तर मराठा समाज सुद्धा या विषयावर उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करू शकतो, त्याचा फॉलोअप करू शकतो. आरक्षण सोडून आधी ताईची आठवण ठेवा. ताईच्यामुळेच तुम्ही सगळे युनाईट झाले होते. आज बस इतकंच. धन्यवाद.